मला सांगायचं असं वाटतं की गुजराती दसरीबेन महात्मा गांधी आले. महात्मा गांधीच्या प्रेरणेने ती त्याच्या सहकार्यामध्ये उडी घेतली. दसरीबेन 14 वर्षाची पोरगी, म्हणजे बेडशी गावामध्ये महात्मा गेले, त्याला हार टाकत होते सगळे लोक महात्मा गांधीला. तशी आदिवासी मुलगी दसरीबेन ही 14 वर्षाची, त्यालाही वाटलं मी बी हार टाकू महात्मा गांधींना. सुताचा हार बनवला आणि त्याची टाकायला गेली. ते लहान होती, त्याला कडेवर उचलून घेतलं आणि कडेवर उचलून घेतले आणि ती हार टाकली आणि खाली उतरली. तर महात्मा गांधी पाहिलं, हुशार महात्मा गांधी, त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या हातामध्ये चांदीचे कडे आहेत, दागिने आहेत. मग तो म्हणाला कि बेटा देश के लिए ये गहने दे डाल. ती दसरीबेन तिथंच उतारले, तिथंच सर्व दागिने उतारले आणि महात्मा गांधीच्या जोडी टाकून दिली. आणि त्यांच्या सहकार्य चळवळीमध्ये भाग गेली. ते त्या बडोद्याला अटक झाली. बडोद्याहून असं फिरत तिथं पुण्याला येरोडा जेलमध्ये आले. त्या येरोडा जेलमध्ये महात्मा गांधी याच्या धर्मपत्नी कस्तुरबा गांधी या होत्या. आता कस्तुरबा गांधी महात्मा गांधीची पत्नी आहे म्हणून काय त्यांना काही लिहिता वाचता येत होतं? काय नाही येत होतं. ती बी अंगठा छाप होती. कारण की पुण्याने सांगितलं शिक्षणाचा अधिकार बायांना नाही, असं तसं झालेलं आहे. आता ती कस्तुरबा गांधी म्हणाली की बेटा, त्याला माहिती होतं की दसरीबेन लिहिता वाचता येतं. तर ती म्हणाली दसरीबेनला की बेटा तू मुझे पढाओगी. तिला संकोच वाटला पण हिम्मत करून तिने सांगितलं, तयारी दाखवलं आणि कस्तुरबा गांधीला लिहिता वाचता शिकवलं. आणि कस्तुरबा गांधीने जेलमधून महात्मा गांधीला पत्र लिहिल्यानंतर महात्मा गांधी वाचून दंग झाले आणि उलट टपाली महात्मा गांधीने कस्तुरबा गांधीला पत्रात लिहिलं, जो काम मैं नहीं कर सका वो काम किसी ने किया. अशा तऱ्हेने तिला शिकवणाऱ्याचे कौतुक. हा देशाला माहीत नाही, हा इतिहास आदिवासींना माहीत नाही, देशाला माहीत नाही. तर हा इतिहास कोणी लिहावं, कसे लिहावे आणि का लिहावे हा प्रश्न आहे. तर म्हणून इतिहासामध्ये आदिवासीला माणूस म्हणून समजलं नाही. आणि आपण म्हणतो 1947 साली स्वातंत्र्य मिळाला, सगळ्यांना आनंद झाला.